अबे भुसण्या, ए पोट्ट्या भुसण्या, इकडे ये म्हटलं. काय करू राहिलाय बे? इकडे ये म्हटलं, इकडे लवकर. हा बोला म्हटलं बाबा, कोणतं काम होतं? लवकर सांगा म्हटलं, पाणी टाकलाय म्हटलं ते आंघोळ करायला. लवकर आंघोळ करतो ना, शाळेत जायचं मला. लवकर सांगा कोणतं काम आहे. अबे लेका भुसण्या, शाळेत म्हणलं उद्या जात बसजो. आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे म्हटलं आता. समजला का तू? अहो बाबा, पण जायचं कुठं आहे? हा सांगा ना पहिलं, कुठं जायचं आपल्याला? अबे तू चालतं बे लेका फोत्रा, माझ्या संग चालतं. तुला सांगतो ना मी कुठं जायचं आहे तर. चाल पहिलं. अरे जाणार रे भुसण्या, ते पाणी टाकलाय म्हणलं गरम बाथरूम मध्ये, थंड उरायला आणि ते आंघोळ करणं जाणं शाळेत. अहो आई बाबा म्हणते थोडस काम आहे म्हणते, तर माझ्या संग चाल म्हणते. शाळेत तुझ्या जाऊ म्हणते. मग आता कसं करू? बाबा सोबत जाऊ का ते आंघोळ करायला जाऊ म्हटलं? कुठून निवराले हो भुसण्याला तुम्ही? त्याला शाळेत जाऊ द्या ना आंघोळ करून. हा कुठून निवराले म्हटलं? अहो बताल तोंडी, काल मच्छी बाजारामध्ये मी गेलो होतो. पण एकाने मला उधार मच्छ्याने दिले अर्धा किलो. त्या जबऱ्यानं दुकान मांडलं होतं म्हणलं मच्छ्याचं. तिथं झुंबर मारते होता. तर त्यानं कोणालाच मला मच्छ्याने दिले म्हणलं उधार. आज म्हणलं वड्यापैकी कोंबडा चोरून आणतो म्हणलं एका धनाच्या कोट्यातून. हा तू चुप राह फक्त आता. अहो आता कोणाच्या कोट्यामध्ये चालले म्हणलं तुम्ही कोंबडा चोराले? हा ते वावरात मला एवढे कामं पडले आहे, ते पराठीला सल्फेट टाकणार, फवारणी मारायचे, आणि तुम्ही कोंबडा चोरायला चालले? कोणाच्या कोट्यावर चालले मला कोंबडा चोरायला? अव तू थांब ना वो, काल मच्छ्याने दिले ना. आज कोंबडा सानाचा आहे म्हटलं मला चोरून. आणि त्याची मस्त पैकी म्हणलं भाजी बनवायची त्या कोंबड्याची. समजली काय? म्हणून त्या भुसण्याला निवरवलाय. कोणी येते का नाही येत म्हणून त्याला पायासाठी निवरवलाय. मला कोंबडा चोरून आणायचा आहे आज. अहो पहिलं मला सांगून तर द्या, तुम्ही कोणाच्या कोट्यावर चालले म्हणलं कोंबडा चोराले? हा नाव तर सांगा. अहो झुमऱ्याच्या कोट्यावर म्हणलं चांगल्या 50 कोंबड्याने चांगले म्हणलं 10-15 कोंबडे आहे. तर त्याच्यातला म्हणलं एक कोंबडा चोरून आणायचा आहे मला त्या झुमऱ्याच्या कोट्यावरून. तिथं चाललो झुमऱ्याच्या कोट्यावर. अहो झुमऱ्याच्या कोट्यावरून तुम्हाला कोंबडा चोरताना एखाद्यानं पाहिलं तर मग अजून लताकाची पायी आणता का? अहो पागल तोंडाची, पहिलंच म्हणलं मायावाला दिमाग खराब झालाय. अजून काही खराब करू नको मायावाला दिमाग. हा चाल रे भुसण्या, चाल बरं एक कोंबडा चोरून आणू मला त्या झुमऱ्याच्या कोट्यावरून. चाल लवकर ना, मस्त पैकी आज कोंबड्याची भाजी बनवू. हा चाल लवकर. अहो पण बाबा मायावाली शाळा, हा पेपर आहे म्हणे तो टकला मास्तर. मग कसं म्हणलं उद्या दिन का पेपर मला? अबे लेका भुसण्या, तू काही टेन्शन घेऊ नको. त्या टकल्या मास्तरले मी पाहतो म्हणलं उद्या. हा तू माझ्या संग चालतो म्हणलं उद्या शाळेत. मी तयार लावतो म्हणलं तुला पेपर. हा चाल लवकर आता, कोंबडा चोरून आणू. हा चाल लवकर. हा ठीक आहे, चला लवकर. आबेले का भुसण्या, तयारी नाही झाली का अजून? शाळेत नाही चालत का म्हटलं? कुठं चाललं इकडं? हो का शिवलाल काका? हा भुसण्या शाळेत नाहीत का म्हटलं? पेपर आहे त्याचा टकल्या मास्तर शिवा दिन. अबे लेका भोल्या, वावरात चाललाय म्हणलं. हा ते फवारणी मारायची आहे, त्याच्यासाठी म्हणलं भुसण्याला निवराला पाणी टाकायचं त्या फवारणीच्या पंपामध्ये. तर त्या टकल्या मास्तरले सांगून देजो आज काय भुसण्या येत नाही बा, तो फवारणी मारायला गेलाय असं सांगून देजो. अगं आपण शिवलाल काका, तो आमचा टकल्या मास्तर म्हणलं खूप करड आहे. हा त्याचा राग म्हणलं मोठा भयंकर. आज जर मला भुसण्या जर पेपर नाही दिला तर उद्या मला त्याला मारतेच म्हणलं तो टकल्या मास्तर. म्हणून म्हणतो आज काही त्या भुसण्याला नेऊ नको मला ते फवारणी टाकाले. पेपर देऊ दे मला त्याला आजचे दिवस. अबे लेका भोल्या, तू या टकल्या मास्तर पेक्षा मी मोठा गरम म्हणलं दिमाग आले. समजला का? तू या मास्तर म्हणलं काहीच करड नाही, मी त्याच्यापेक्षा करड आहे. समजला? अबे चालला बेले का भोलिया, इथं कायले टाइमपास करू लागला? भुसण्या नाही येत म्हणते ना. हा तो फवारणी मारायला चाललाय. चल म्हणलं टाइम उरायला शाळेचा, आपण चालले जाऊ. हा भोले, मी काय म्हणतो, आपल्या टकल्या मास्तरला सांगून देजो भुसण्या बा फवारणी मारायला गेलाय तर पेपर बा उद्या देणार आहे म्हणून सांगून देजो. हा अबे का भुसण्या, तुला तर माहिती आहे टकल्या मास्तर आमचं ऐकत नाही म्हणून. आम्ही जर सांगितलं बी भुसण्या बा फवारणी मारायला गेलाय, तो ऐकणारच नाही आमचं. ठीक आहे बोले, तू जा म्हणलं शाळेमध्ये. मी सांगतो म्हणलं उद्या आल्यावर फवारणी मारायला गेलो होतो म्हणून काल. जा जा तुम्ही जा. चालेल बोले. अबे कुठं चालले बे पोट्यो? कुठं चालला बे लेका झुमऱ्या जबऱ्या? कुठं चालले म्हणलं हे सामान घेऊन? काय म्हणलं टोपल्यातलं नाही काय बाल्टीतलं काय होय? अहो सरपंच साहेब, कोपड्याला चारा टाकायला चाललो म्हटलं. हे टोपल्यातलं म्हणलं हे बाजरा होय, बाजरा ज्वारी ज्वारी. त्या बाल्टीतलं मला पाणी होय. ते कोपड्याला तार पाणी लागलं असं, आता भूक लागली असं ना, त्यासाठी म्हणलं हे ज्वारी टाकायला चाललो त्याच्यासमोर. बाल्टीतलं मला पाणी होय. अबे लेका झुमऱ्या, काय बे लेका त्या दाग चक्रा होत राहते म्हणलं तू यावल्या कोट्यावर त्या कोंबड्याच्या. हा एका दामान त्या ज्वारीचे दाणे टाकून द्यायचे त्या कोंबड्याले. तिथं टाके कोण नाही बनवले म्हणलं पाण्याचे. हा ताण लागली कोंबड्याला का पेते म्हणलं त्या टाकायचं पाणी. काय लेका बाल्टी बाल्टी भर पाणी नेत बसतले का दिवसभर? अहो सरपंच साहेब, तेवढे म्हणलं पाण्याचे टाके भरवाले माझ्यापाशी म्हणलं तेवढा पैसा नाही आहे ना. हाय का मला देता का आपलं 10,000 रुपये उसने देता का आपलं 5-6 महिन्यासाठी? अबे ते लेका झुमऱ्या, एक काम कर ना बे. टाके बांधल्या पाहिजे जरुरी आहे का? एक काम कर, ते प्लास्टिकचे ते टपर आहे ते का टप, हा लहान लहान ते 50-50 रुपयाला भेटते. त्याच्यात म्हणलं पाणी ठेवत जा म्हणलं त्या कोंबड्याच्या कोट्यावर. हा बस म्हणलं तुला काही 10 वेळा म्हणलं हे बाल्टी बाल्टी भर म्हणलं पाणी न्यायची काही गरज नाही. ते टप घेऊन घे म्हणलं 50-50 रुपयाचे, त्याच्यात पाणी ठेवून देत जा. अबे हो लेका झुम्मर, शांताराम भाऊ मोराला ती गोष्ट खरी आहे. आता तुझ्यापाशी पैसे नाही आहे का नाही? तू एक काम कर, 50-50 रुपये ते प्लास्टिकचे टप भेटते. हा त्याच्यात म्हणलं पाणी ठेवून देत जा म्हणलं 10-15 टपामध्ये. म्हणजे तुला दिवसभर कणे हे पाणी न्यायची काही गरज नाही म्हणलं कोंबड्यासाठी.
न तसंच म्हणलं ज्वारीचे दाणे, तसेच म्हणलं टप घे म्हणलं लहान लहान, ते ज्वारीचे दाणे बी तसे ठेवून देत जा म्हणलं कोंबड्याच्या कोट्यावर. मग तुला डाव्या याची गरज नाही भाऊ हे ज्वारी. हो म्हटलं शांताराम काका, दिमागी चांगला दिला तुला. आता हे दिवसभर म्हटलं हे ज्वारीचे दाणे हे पाणी नेण्यापेक्षा एका जमान्यात ते 50-50 रुपयाचे टप्पा आणून घेतो मला मार्केटमधून, त्याच्यात मला पाणी ठेवतो, हे ज्वारीचे दाणे त्याच्यात ठेवून देत जाईल, म्हणजे दिवसभराची कटकट पडली. अबे चाल ना बेले का झुमरे, चाल ना, इथं टाइमपास करू आला का? मला तिकडे म्हणलं स्वयंपाक पाणी करायचं आहे माझ्या बुड्यासाठी. तुला तर माहित आहे माझ्या घरचं बुडकं म्हणलं थोडंसं उपाशी राहत नाही. तिकडे काहीच नाही बनवलं आहे, नाश्ता करून दिला होता सकाळी फक्त पोळ्याचा. अजून मला स्वयंपाक पाणी बनवायचा आहे. लवकर चालतं का? नाही तर मग हे बाल्टी घे म्हणलं तू. हो ठीक आहे म्हणलं जमऱ्या, चल चल. यावा म्हणलं भुजण्या, झुमरचा कोंबड्याचा कोटा 50 कोंबड्या ना 15 कोंबड्या म्हणलं इथं झुमरच्या कोट्यावर. तर आपल्याला याच्यातला एक कोंबडा चोरून न्यायचा आज. अहो बाबा, पण कोण पाहिलं नाही पाहिजे ना कोंबडा तोडतानी. एखादी जर येऊन गेला लपून लपून आपल्याला पाहून घेतलं कोंबडा तोडतानी, तर मग अबे लेका भुजण्या, इकडे कोण येते बे एवढ्या दूर कोंबड्याच्या कोट्यावर? हा, कोणी पाहत नाही आपल्याला. लवकर म्हणलं इथं एक कोंबडं उचलून घेऊन आणि चालले जाऊ म्हणलं इकडून लपून लपून. चला ना मग लवकर घ्या ना म्हणलं कोणता कोंबडा तोडतात. घ्या ना लवकर, तिकडे झुम्मर फिम्मर येऊन जाईल इकडे अजून. हा ठीक आहे, तू एक काम कर, तिथं म्हणलं उभा राहा म्हणलं, तिथं तो रस्ता आहे का नाही तिथं उभा राह. तू कोणी येईन तर मला सांगतो म्हटलं, आवाज देतो कोणी येऊ राहिलाय म्हणून. हा, जा लवकर त्या रस्त्यावर उभा राहा. ठीक आहे म्हणलं बाबा. अबे लेका भूषण्या, कसा आहे बे तुला का अक्कल नाही का बे? अबे इकडं माझ्याकडे काय पोर राहिलाय तू? तिकडं मागं पाय ना, इकडं थोडी दिसणार आहे कोणी येऊ राहिलं का नाही येऊ राहिलं म्हणून. मागं पा, मागं तिकडं रस्ता आहे, तिकडून कोणी येताना जर दिसलं तुला तर मला आवाज देतो. मागं पाय तिकडून. हा जमलं का आता? आता पोर आलं म्हणलं रस्त्याकडे, जमलं ना? घ्या म्हणलं, चोरा म्हणलं लवकर कोंबडा. अबे त्याला का भूषण्या, मोठंवाला कोंबडं पाहा लागेल ना चोरासाठी. काय लहान कोंबडं घेऊन काही फायदा आहे का? चांगला मला 2 किलोचा कोंबडं पाहतो, तो वेळ लागेल ना थोडंसं या कोंबड्यामध्ये पाहिले. घ्या घ्या लवकर घ्या. कोणतं कोंबडं घेऊ रे बाबा? याच्यातलं एक कोंबडं तर चांगलं दिसू राहिलं, मला मोठंवाला दिसू राहिलं. झालं घेऊ का याच कोंबडं? अहो बाबा लवकर चोरा ना म्हणलं कोंबडा. तो झुम्मर झबरा इकडे शिवरायला म्हणलं. हा, इकडे शिवरायला तो. अहो चोरलाच नाही का म्हणलं कोंबडा? घ्या ना कोणता कोंबडा उचला ना लवकर. ते झुम्मर झबरा येऊ राहिला ना, पाण्याची बाल्टी घेऊन ना ते टोपलं घेऊन येऊ राहिलाय. चला लवकर घ्या म्हणलं कोणता येईल. अबे काय गोष्ट करतो? हा, मग आम्ही इकडे येऊ राहिले ते. अहो पाहिलाच नाही का म्हणलं अजून कोंबडा? हा, घ्या ना कोणता उचला ना लवकर ना, चला. ठीक आहे म्हणलं भूषण्या, आता ह्यावाला लाल कोंबडाच घेऊन घेतो म्हणला. आता काही म्हणलं ते मोठा जाऊ दे म्हणलं तिकडं. आता ह्या किती भरते किती नाही तेवढं काही माहित नाही, पण ह्या लाल कोंबडाच घेऊन घेतो एक. ठीक आहे घ्या म्हटलं, हे उचला लवकर, उचला उचला. अबे कोण अबे कोंबडा चोरून आला का माझ्या कोटावरून? अरे का चोट्या, हा कोंबडा चोरून आला का बे? अबे चाल बेले का भूषण्या, ते झुंबरनं झेबरा येऊ राहिला म्हणलं, दिसलो का आपण? हा, आवाज येऊ राहिला तो. चाल लवकर चाल, कोंबडा सापडला म्हणलं आपल्याला. चाल लवकर चाल. अबे कोणता हरा पोर अबे माझ्या कोटावर मला कोंबडा चोरायला आला होता. पहा अबे याने का कोंबडा तर नाही नेला. अबे लगा झबरा कोंबडा नेला असं का? अबे लेका झुमरे, माय बी मला वाटते कोंबडा चोरून नेला बहुत वेळाला, एक ना एक कोंबडी किंवा कोंबडा नेला म्हणलं चोरून. अबे लगा झबरा दोघं जण होते ते. हा बरोबर दिसले नाही ते माया आपल्या गावातलेच होते मला वाटते. एक म्हणलं मोठा होता, एक माणूस होता. हा दोघं जण होते, माझ्या कोटावर मला कोंबडा चोरायला आले ते. अबे लेका झुमरे, कोंबडे चोराले आलते नाही, कोंबडा चोरूनही नेला असं तुला माहित आहे का? पाय बरं चेक करून कोणता कोंबडा गेला तर चोरी. किती कोंबडे होते तुझ्यापाशी? अबे लगा झबरा मायापाशी मला पुऱ्या 50 कोंबडे आणि 15 कोंबडे होते बे. अबे लेका झुमऱ्या, तू एक काम कर, तू 50 कोंबडे आहे का तर मोज, मी 15 कोंबडे आहे का तर मोजतो तुझ्यावाले. जर नसन म्हणलं याच्यातले गायब नसन तर नेले म्हणलं तुझ्यावाले कोंबडे किंवा कोंबडी चोरून नेले. हा ठीक आहे म्हणलं झबरा, मी म्हणलं कोंबडे मोजतो, तू कोंबडे मोज. हा मोज मोज लवकर. 1 2 3 3 3 6 7 3 9 9 3 12 13 14. 50. आता तर कोणी दिसून नाही राहिलं वा. अबे लेका झुमऱ्या, हा बोल म्हणलं झबरू. अबे लेका झुमऱ्या, तू 15 कोंबडे आहे म्हणे ना तुझ्यापाशी? हो म्हणलं झबरा 15 कोंबडे होते ना. तर झुमऱ्या, एक कोंबडं म्हणलं गायब झालं, चोरलं म्हणलं तुझ्यावाले एक कोंबडं. हा 14 कोंबडे आहे, 15 नाही 14 आहे. हा मग म्हणलं एक कोंबडा चोरी केला मायवाला. हे लफाटे आलते मला 2. एक पुट्टो होता मला, एक माणूस होता. येण्यात म्हणलं मायवाला एक कोंबडा चोरला असं झाला ते आता. मग काय करतो म्हणलं आता? हा, त्या चोराले पकडतो का म्हणलं इथं चारा पाणी टाकतो म्हणलं या कोंबड्या इले? अबे लगा झबऱ्या, त्या कोंबडा चोराला पकडलं नाही तर नेहमी नेहमी मला माझ्या कोट्यावर येत तो. हा ना, कोंबडा नेते मला चोरून. हा त्याला झटका द्यास लागते आता. मग कसं, मग आता कोंबडा चोरले पाहतं का? हा, पकडा लागेल का त्याले? अबे लगा झबऱ्या, आता पकडा नाही लागत का आता? चल बरं गावामध्ये जाऊ भाऊ, चल लवकर. अबे लगा भुजण्या, तू तर वावरात गेला होता फवारणी मारासाठी, घरी कसा आला म्हणलं वापस? अबे लेका भोलिया, तू आपलं काम कर ना बे. हा, शाळेत आलाय ना तो, जाणं म्हणलं शाळेत जाणं अंदर. हा, मास्तर शिवाय देईन ना तुले. हे काय म्हणलं मांग काय पुरायला म्हणलं शिवला का तू? हा मांग काय म्हणलं हातामध्ये? अबे लेका जगण्या, काय राहणार आहे म्हणलं माया हातामध्ये मांग. हा, काही नाही म्हणलं, मायावाले हात दुखू राहिले होते फवारणी करू करू, ते मांग हात केले म्हणलं मी ना. नाही म्हटलं शिवलाल काका, काही ना काही गडबड आहे म्हटलं. हा हातामध्ये गडबड आहे काही ना काही. दाल में कुछ काला है काला. हा मांगा हातामध्ये काही ना
अबे लेका बुरुसले पोट्ट्या काही नाही आहे म्हणलं हातामध्ये. दाखवू का तुला आता? जाणं शाळेत आले आणि तुम्ही अभ्यास करा शाळेत जाऊन. पेपर आहे म्हणे तुमचा. जा शाळेत. काय म्हटलं शिवलाल काका, काही ना काही गडबड आहे तुझ्या हातामध्ये. आम्ही शाळेत जात राहीन मग, पण हात दाखव म्हणलं तुझ्या समोर. हो गुरुजी, हे पोट्टे पहा बरं बाहेर आले म्हटलं. हा येले अंदर बोलवा म्हणलं, अंदर अभ्यास करायला लावा. येले शिकवा बरं, येले चांगलं. अरे पुरो कोण म्हणलं बाहेर? हा पेपर आहे ना तुमचा आज? हा जा ना म्हणलं, तुमची सर म्हणलं पेपर घेणार आहे ना. जा ना अंदर, जा ना, बसा ना ते शाळेत बसा. अहो गुरुजी, मी येईल 10 मिनिटापासून तेच सांगू राहिलो आहे. हा अभ्यास करा म्हटलं, पेपर द्या म्हटलं अंदर जाऊन वर्गामध्ये. या हे बाहेर म्हणलं माझ्यासोबत कतर कतर करू राहिले. हाकला बरं येले अंदर. अहो शिवलालजी, ते तर अंदर जाईनच, पण ह्या भुसण्या कोणी आला म्हणलं आज पेपर आहे त्याचा. तुम्ही येईल म्हणलं ते बनवल्यावर घुमू राहिले आहे. कोण म्हणलं ह्या शाळेत कोणी आला आज? अहो सर, आज म्हणलं थोडंसं काम होतं वावरामध्ये. ते फवारणी मारायची होती. ते पाणी वाणी टाकायला म्हणलं पंपामध्ये कोणी होतं नाही, तर येईल नेलं म्हणलं आज. तर एक काम करता ना, उद्या म्हणलं पेपर द्यायला लावून देता. अहो शिवलालजी, तसं कसं होईन? ज्या दिवसचा पेपर त्याच दिवशी द्यायला लागते. हा तुम्हाला समजत नाही का? तर एक काम करा, आता वेळ काही झाला नाही, 2 वाजता पेपर आहे. अबे लेका भूषण्या, तू एक काम कर, तू जा म्हणलं आंघोळ पांघोळ कर न शाळेत येऊन जा. ठीक आहे सर, आता जातो, आंघोळ करतो, जेवण खावण करतो, येतो म्हणला पेपर द्यायला. ठीक आहे ठीक आहे, जा लवकर. हो मंगला, ए मंगला, कुठे गेली आहे हो? भुसण्याची आई, ये लवकर इकडे. हा भुसण्याची आई, मी का म्हणतो, या कोंबड्याला म्हणलं घेऊन जा म्हणलं किचन मध्ये. एक टोपलं घेऊन त्या टोपल्याखाली म्हणलं झाकून ठेवून दे ना, वरतं गोठं ठेवून दे म्हणलं एक टोपल्यावर. हा म्हणजे या कोंबडं काही उडत नाही. अहो बापा, आणलंच का म्हणलं तुम्ही कोंबडं चोरून? हा त्या झुमरेले जर माहित झालं का तुम्ही कोंबडा चोरलाय, तर मग किती जीव आहे लाता काय लागते तुम्हाला? अहो ते नंतर पाहू, आम्हाला कोण काही पाहिलं नाही आहे. फक्त तिकडं झुंबावरनं जे झबरे आला होता, आवाज दिला होता ते ना कोण होय म्हणून. आम्ही लवकर म्हणलं पळत येऊन गेलो तिथून. अहो बापा, काय म्हणलं नेहमी तुम्ही लाता काची पायी आणता, केव्हा मला चोरी चारीचे धंदे करता का? हा जा म्हणलं, त्या कोंबड्याला मी काही हात लावत नाही. तुम्ही जा म्हणलं त्या किचन मध्ये शिंद्या म्हणलं दाखवून. काय पाणी तपलाय का? ते आंघोळ करायची म्हणलं, ते मास्तरनं बोलवलाय शाळेत, पेपर दे म्हणे आज. तर आता म्हणलं आंघोळ करतो, जेवण करतो आणि चालली जातो म्हणलं शाळेत. रे बेसरामा, तुला पहिलं सांगितलं होतं ना भुसण्या, का याच्यासोबत बा कोंबडा चोरायला जाऊ नको, शाळेत जा म्हणून अंगून. तू गेला का? हा याच्यासोबत कोंबडा चोरायला खाली गेला? सांग ना हो, काय कटर कटर करू राहिले तू? पाणी तपलं असं आंघोळीले पाणी टाक. हा जेवण खाऊन करतो, जातो म्हणलं शाळेमध्ये, पेपर देऊन देतो. ठीक आहे, पाणी तपून आहे म्हणलं, चल लवकर पाणी टाकून देतो, चल. अबे कोण मिले का झुमरे? हा ते ज्वारीचे दाणे टाकायला गेला होता, पाणी पाजायला गेला होता, कोंबड्या येले कोट्यावर. मग कोण म्हणलं एवढ्या लवकर आले तुम्ही दोघं वापस? अगं शांताराम काका, माझ्या कुठे मला कोंबड्याच्या 2 जण आले होते, मला कोंबडे चोराले. एक मोठं होतं, काय मारत होतं. हा त्याच्यात मला 15 कोंबडे होते माझ्यापाशी, 50 कोंबड्या होत्या. तर 15 कोंबड्या तू एक मला गायब झाला, एक चोरलं मला कोंबडा मायावाला. ते 14 कोंबडे राहिले आता. बरोबर, ते चौकशी करायसाठी गावात आलो आहे. अबे काय गोष्ट करता का झुमऱ्या? हो बेले का झवऱ्या? हे खरी गोष्ट आहे? हो शांताराम काका, हे खरी गोष्ट आहे म्हटलं. जेव्हा आम्ही झुमऱ्याच्या कोट्यावर म्हणलं ते पाण्याची बाल्टी घेऊन ना, ते टोपलं घेऊन गेलो कोण ज्वारीचं, तेव्हा म्हणलं तिथून एक लहानसं पोट्ट आणि एक म्हणलं लंबाचा माणूस हा सरकन पायाला तिथून. हा तर एक कोंबडं म्हणलं त्यानं चोरलं. मग आता काय करायचं म्हणलं झुमऱ्या? आता त्या कोंबड्या चोरले पाहायचं का म्हणलं? हो म्हणलं शांताराम काका, जेव्हा कोंबडा चोर सापडत नाही तेव्हा मी झोपती नाही, जेवण नाही करत, पाणी नाही मिळत, मला कोंबडा चोर पकडायचा आहे. अबे पण ले काय झुमऱ्या, तो काय बे 500 700 800 रुपयाचा कोंबडा आहे. त्याच्यासाठी तू म्हणलं भूक ताण झोप मोप हे करतं का म्हणलं? हा लेका झोपत नाही म्हणतं, जेवत नाही म्हणतं, पाणी नाही पेत. ते कोंबड म्हणलं का 500 600 रुपयाचा कोंबडा आहे ते. जाऊ दे ना, भुलून जा. हो ना बेले का झुमऱ्या, काय बे 700 800 रुपयाचा कोंबडा आहे. जाऊ दे म्हणलं, ज्यानं खाल्लं त्याला खाऊ दे ना. हा चोरलं असेल तर चोरलं असन, जाऊ दे. अगं शांताराम काका, ठीक आहे, मला मी जाऊ देतो, सोडून देतो मला त्याला कोंबडा. बरं कसं आहे म्हणलं, त्याला जर झटका नाही दिला, त्याला जर सबक नाही शिकवला आपण, तो नेहमी मला कोंबड्याच्या कोट्यावर येत जाईल, चोरून येते मला कोंबडे मायावाले. मग त्याला झटका द्यायला लागत ना, पकडायला लागलाच. हो म्हटलं झुम्मर, हे बी खरी गोष्ट आहे म्हणलं. तू आली, तुला जर त्याला पकडलं नाही, त्या कोंबड्या चोरले असं वाटन का त्या झुम्मरनं तर बाबा मला पकडलंच नाही, अजून बाबा त्याच्या कोट्यावर जाऊन एक कोंबडं चोरावा, त्याला संधीचा फायदा होऊन जाईल, म्हणून म्हणलं पकडाच लागन तुले. हो म्हटलं शांताराम काका, डबल मला माझ्या कोट्यावर मला कोंबडे चोरायला जाणार नाही तो, बरोबर, त्याला सबक शिकवायचा आहे. त्याच्यासाठी मला तुमची सगळ्याची मला मदत करायला लागत. हा मला मदत करायला मला सगळे जरा तुम्ही. अरे झुम्मर, तू काय टेन्शन घेते बे? तुला कोणती मदत पाहिजे मला सांग आता. हा कोणती मदत पाहिजे तुले? मला एवढीच मदत पाहिजे, थोडीशी मला चौकशी करू लागत तुम्ही गावामध्ये. हा आपल्या गावाचा माणूस आहे मला कोंबडा चोरणारा, मला माहिती आहे, मला लंबाचा माणूस आहे, एक मोठं होतं म्हणलं ते. ठीक आहे म्हणलं झुम्मर, तर एक काम करू आपण, तो कोंबडा चोर म्हणलं आपल्या गावातल्या कोणाला म्हणलं कोंबडा चोरताना दिसला असन किंवा नेताना दिसला असन, तर आपण एक काम करू, हा एक म्हणलं आपल्या गावातल्या कोणत्यावर जाऊ, आपण सगळ्याला विचारपूस करू की बाबा कोंबडा चोर बाबा दिसला का तुम्हाला, कोंबडा कोणी हाताने नेताना दिसला का, असं विचारू म्हणलं, अलग अलग जाऊ म्हणलं इकडे तिकडं. ठीक आहे आपला शांताराम काका, तो एक काय करू आपण, झेपरू जाते मला त्याच्या घराकडे, हा मी जातो माझ्या घराकडे, तू जा मला तुझ्या घराकडे, म्हणजे आपल्या घराकडे गेले, एरियात गेलं का सगळे विचारपूस केला तर माहिती होऊन जाते. ठीक आहे म्हणलं झुम्मर, चला म्हणलं सगळे म्हणलं गावामध्ये विचारपूस करू. हा चला लवकर. पारे बा मित्रांनो, बिचारा झुम्मरचा एक कोंबडा चोरी चालली गेलं बा. आता तो म्हणलं माणूस आमच्याच गावातला कोंबडा चोरी करणारा,
आता त्याला कसा पकडायचा आहे आम्हाला, कसा नाही ते म्हणलं समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, म्हणून म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा. म्हणजे समोरचा व्हिडिओ जर पाहता असून तुम्हाला आम्ही कोंबडं चोर कसा पकडतो तर पाहू शकता मला समोरच्या व्हिडिओमध्ये. आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हा म्हणतो म्हणलं नमस्कार.